स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराराणी, माता रमाई, क्रांतीवीर उमाजी नाईक या सर्व महामानवांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करते। बारामतीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर, श्री काशी विश्वेश्वर, श्री माळावरची देवी, कन्नडीचा सतत आपल्याला अभय देणारा मारुतीराया, मोरगावचा श्री मयुरेश्वर आणि श्री सोमेश्वराच्या चरणी मी नतमस्तक होते। नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करते आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना वंदन करते। आज इथं मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या तमाम बारामतीकरांना तसेच आदरणीय दादांच्या प्रेमापोटी आलेल्या सर्वांचंच मी आदरपूर्वक स्वागत करते। या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले आणि आत्ताच मार्गदर्शन केलेले आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय दिलीपराव वळसे पाटील, काही कारणास्तव आपलं भाषण उरकून गेलेल्या मंत्री आदित्य तटकरे, आपल्या कृषी मंत्री दत्तामामा भरणे, संजयजी बनसोडे, आमदार सलाम मलिक, आमदार सुनील शेळके, आमदार शंकर मांडेकर, आमदार सुरेश आहेरे, जिल्हाध्यक्ष उद्धव जगागळे, श्री दिगंबर दुर्गडेजी, श्री विवेक वळसे पाटीलजी, सुलेखाताई शेलारजी, सरपंच कन्हेरी, श्री कल्याणराव आखाडेजी, श्री दालेंदर कामठेजी, सुरेश घुले, सौराजश्री राजलक्ष्मी भोसले, राजेंद्र कोरेकर, निलेश निकम, डॉक्टर ज्योतिताई मेटे, घनश्याम शेलार, अनुराधाताई नागवडे, वैशालीताई नागवडे, सतीश भैया काकडे, आप्पासाहेब जगदाळे, अर्चनाताई पाटील, तसेच छत्रपतीचे अध्यक्ष श्री पृथ्वीराज जाचक, विश्वासनाथ देवकाते, विशालबुवा गावडे, मदन नाना देवकाते, दिलीप खैरे, पांडुरंग कचरे, बाळासाहेब तावरे, ॲडव्होकेट गोविंदराव देवकते, दत्तामय येळेसर, डॉक्टर राजेंद्र काळे, सुरेश जेवरे, पुरुषोत्तम दादा जगताप, अनिकेत गावडे, दशरथराव राऊत, सुनील शिंदे, संजय वाघमारे, करण खलाटे, शुभांगी शिंदे, पल्लवी पित्रे, रोहिणी ढोले कदम, मंगेश जगताप, शिवानी देवकाते, सावधी किरण तावरे, सचिन सातव, सुएब साकुते, संदीप बांदल, संभाजी होळकर, संजय कोकरे, विनायकराव गावडे, तसेच उपस्थित असलेले रमेश देवकाते, योगेश जगताप, संगीताई कोकरे, अविनाश गोपने, लक्ष्मण गोपने, जितीन शेंडे, महेश शिंदे, सुभाष सोमाणी, धनवान वदक, तसेच मंचावर बसलेले सर्वच पक्षांचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय सर्वच विविध संस्थांचे, विविध पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, पुणे आणि सगळ्याच बारामती तालुक्यातून आणि पुणे जिल्ह्यातून आलेले सर्वच माझे मान्यवर आणि आज खास करून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या दादांच्या बहिणी
आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज कन्हेरीच्या मारुतीरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या प्रचाराचा शुभारंभ आपण सगळेजण करत आहोत. आपल्याला माहिती की या मारुतीरायानं प्रत्येक निवडणुकीमध्ये पवार कुटुंबियावर आपले आशीर्वाद रूपी छत्र धरलेलं आहे आणि त्याची शक्ती आमच्या पाठीशी कायम उभी राहिलेली आहे. आजही त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे, तुमची सर्वांची साथ आहे आणि याचाच मला आधार आहे. या निवडणुकीत मला आशीर्वाद देणारे आदरणीय पवार साहेब, भक्कम पाठिंबा देणारे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे साहेब, RPIचे रामदास आठवले साहेब, जोगेंद्रजी कवाडे साहेब, शिवसंग्राम पक्षाच्या ज्योतिताई मेटे, जनभावनांचा आदर करून आपल्या पक्षाची उमेदवारी मागे घेणारे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, विविध संस्था, संघटना यांचे मी सुरुवातीलाच मनापासून आभार मानते. समाजात ज्ञानाची ज्योत निर्माण करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कालच उत्साहात साजरी झाली. त्यांनाही विनम्र अभिवादन करते. आणि आत्ताच एक दुःखद घटना मला कळली. जगविख्यात गायिका, आपल्या महाराष्ट्राचं वैभव आशाताई भोसले यांचं निधन झाल्याचं मला आत्ताच कळलं. त्यांनाही मी आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. अवघ्या 2च महिन्यापूर्वी नियतीचा क्रूर खेळ झाला आणि आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा आपल्याला सोडून गेले. दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बारामतीमध्ये जनसागर लोटला होता. आणि कधी नव्हे, ते फक्त बारामतीला, महाराष्ट्रालाच नाही तर देशाला कळलं की दादा काय चीज होते. बारामतीतल्या प्रत्येकाला आपल्या घरातलाच एक व्यक्ती सोडून गेल्याचं दुःख आजही सलते. दादांच्या अचानक जाण्याने व महाराष्ट्र त्या दिवशी हळहळला आणि मला वाटतं अजूनही आपण सगळेजण त्यातून सावरतच आहोत. आपल्याला माहिती आहे की ज्या दिवशी हे विमान कोसळलं, त्या विमानात कोसळलेल्या जागी सुद्धा अनेक कागद पडलेली आपल्याला पाहिली. म्हणजे शेवटच्या क्षणीही दादांकडे निवेदन, प्रस्ताव, आपल्या जनतेची सेवा करण्याची आस होती. आपल्या सर्वांची सेवा करता करता दादा अचानक गेले. मात्र जनसेवेचा समृद्ध वारसा त्यांनी बारामतीला आणि महाराष्ट्राला दिला. तो वारसाच आपल्याला आता पुढे न्यायचा आहे. कोणत्याही विचारधारेपेक्षा जनसेवा ही मोठी विचारधारा आहे आणि ती दादांची विचारधारा आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दादांकडे जात, पात, धर्म, पंथ यांना कधीच थारा नव्हता. समाजातल्या प्रत्येक घटकाला दादांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत न्याय देण्याचंच काम केलं. आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नेहमीच सांगतात की कठीण काळातही राज्याची आर्थिक घडी सुव्यवस्थितपणे बसवण्याचं कसब फक्त दादांमध्येच होतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवता आली आणि ती आजपर्यंत चालू आहे. आणि दादांच्या लाडक्या बहिणींना न्याय देण्याची भूमिका त्यामुळे मिळाली.
आणि या दादांच्या आर्थिक शिस्तीमुळेच आज राज्यातील जवळपास 2 कोटी लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत मिळत आहे. आणि म्हणूनच या सगळ्या लाडक्या बहिणी आज इथं स्वतःच्या दादांच्या प्रेमापोटी आज एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे जमलेल्या आहे. दादांसारखा दादा माणूस एकच, दुसरं कोणीही होऊ शकत नाही. पण दादांनी दाखवलेला मार्ग, त्या मार्गावरूनच आपण जनसेवा करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरू शकेल. मी आज या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार आणि महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय दादांच्या जनसेवेचे कार्य पुढे नेण्यासाठी म्हणून तुमच्या समोर उभी आहे. आणि ही केवळ पोटनिवडणूकच नाही, ती एक ऐतिहासिक जबाबदारी आहे. ती माझ्यावर जशी आहे तशीच मतदार म्हणून तुम्हा बारामतीकरांवरही आहे. आपल्याला माहिती आहे, दादा नसतानाची ही बारामतीतली पहिलीच निवडणूक आहे. ही निवडणूक बारामतीकरांची आहे. प्रत्येक बारामतीकर हा आज दादा आहे. आता ही निवडणूक बारामतीकरांनी हातात घेतलेली आहे. त्यामुळे बारामतीकरांच्या विश्वासाची, इतक्या वर्षाची मला पाहून खात्री आहे. तुमचा भक्कम पाठिंबा आणि या पाठिंब्यानेच माझा म्हणजे तुमचा विजय निश्चित आहे. तुमच्या दादावर असलेले प्रेम आणि निष्ठा उभे देशानं पाहिलेली आहे. आणि म्हणूनच दादांच्या आठवणींना साक्षी ठेवून, त्यांच्या विचारांना अनुसरून सतत कार्यरत राहण्याचा माझा संकल्प मी केलेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. दादा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांची, मूल्यांची व शिस्तींची शिजोरी आणि त्यांनी दिलेली शिकवण क्षणोक्षणी मी सोबत घेतलेली आहे आणि त्याच मार्गावरून जाण्याचा मी प्रयत्न करत आहे.